त्यानंतर तिसरा मुलगा जो होता तो पंकज आहे. पंकज हा बेसिकली प्रॉपर शेतकरी रांगडा मुलगा आहे. पारधी समाजातून सॉरी आदिवासी समाजातून येतो आणि अजूनही तो शेती किंवा शेती किती महत्वाची आहे, शेती केलीच पाहिजे, किंवा मी आता यंग असलो तरी पण मला जॉब वगैरे किंवा त्या भानगडीत न पडता मला शेतीच करायची आहे, शेती किती उपयोगी आहे हे सगळं डिटेल त्यानं त्याच्या एंट्रीमध्ये सांगितलं. त्याची अजून एक भारी गोष्ट मला काय वाटली की तो गळ्यामध्ये एक गमछा घालून आला होता, जे बाय द वे शेतकरी आपले डोक्याला वगैरे बांधतात, किंवा त्याच्या पण फोटोमध्ये तुम्हाला दिसेल पिवळ्या कलरचा गमछा आहे. त्यानं आवर्जून सांगितलं की या गमछा मी का घालून आलो. तेव्हा श्रेयस त्याला विचारतोय की बाबा तू गमछा का घालून आलायस, तेव्हा तो आवर्जून सांगतोय की शेतकरी लोकांना भरपूर कमी किंमत दिली जाते. तो क्लिअर तोंडावर म्हणतो की शेतकऱ्यांना नीच समजलं जातं या समाजामध्ये, जो अन्नदाता आहे त्यालाच वाईट समजलं जातं, आणि त्यांनाच मला त्यांच्या नाकावर टिचून सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या शोवरती मी हा गमछा का घालून आलोय, तर हा गमछा आमचं प्रतीक आहे, हे काय वाईट नाही, हे काय घाणेरडर नाहीये. त्यामुळे ते एक मला भारी वाटलं. त्यामुळे अशी, आणि बाय द वे हे 3च एंट्री आज झालेत, म्हणजे काल झालेत. अजून बाकीच्या एंट्रीज उद्या होणार आहेत, ते पण व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईव्ह स्ट्रीमवर यायला विसरू नका. लाईव्ह स्ट्रीममध्ये डिटेलमध्ये प्रत्येकाच्या नावासहित मी सांगतोय.